नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड मध्ये गट ड ची एक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर ती जाहिरात आपण सविस्तर पाहणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर ती जाहिरात तुमच्या समोर पाहू शकता. दिनांक 21/4/2025 ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदाचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, संवर्ग गट ड म्हणजेच वर्ग 4चे जे काही पद आहेत. तर विभाग आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड. वेतन श्रेणी पाहू शकता, S1 15,000 ते 47,600 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. एकूण पदे या ठिकाणी 69 इतकी आहेत. तर या ठिकाणी गट ड ची प्रयोगशाळा परिसर डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी या ठिकाणी वेतन श्रेणी पाहू शकता. S6 नुसार 19,900 ते 63,200 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. याची 17 पदे आहेत. अशी एकूण 86 पदाची ही जाहिरात आहे. तर खाली तुम्ही पाहू शकता, प्रस्तुत परीक्षेमधून भरायच्या गट ड वर्ग 4 संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील परिशिष्ट 1 या ठिकाणी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परीक्षा दिनांक याबाबतची माहिती या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता खाली या जाहिरातीमध्ये महत्त्वपूर्ण बाबी ज्या आहेत त्या मित्रांनो आपण पाहू. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण काही गोष्टी आहेत, त्याच आपल्याला पाहिजे आहेत, जेणेकरून व्हिडिओ जास्त लेंदी होणार नाही. तर यामध्ये सुरुवातीला आपण शैक्षणिक अर्हता पाहू. जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध दिनांक 24/5/2025 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. स्वच्छक पदासाठी 7वी पास या ठिकाणी उमेदवार चालतील. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. माजी सैनिकांसाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पात्रता या ठिकाणी भारतीय नागरिकत्व. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा 24/4/2025 आहे. तर विविध राजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी या ठिकाणी 18 ते 38, तर मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 18 ते 43 वर्ष. पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इतर जे काही खेळाडू असतील, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग उमेदवारांसाठी, प्रकल्पग्रस्त माजी सैनिक यांच्यासाठी सविस्तर या जाहिरातीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहून घ्या. आता परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तुम्ही पाहू शकता. पदाचे नाव गट ड समकक्ष पदे. तर मराठीचे 25 प्रश्न विचारले जातील, ज्याला 50 गुण असतील. इंग्रजीचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, भौतिक चाचणी अंकगणित 25 प्रश्न. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न आणि त्याला 200 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 2 तास म्हणजे 120 मिनिट. परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी परीक्षा ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण देण्यात येतील. तर अशा प्रकारे परीक्षेबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. आता विहित कागदपत्रे तुम्हाला अर्ज करताना जे लागणार आहे त्याची या ठिकाणी ही यादी आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, अर्जातील नावाचा पुरावा या ठिकाणी SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त
भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर अशा प्रकारे तुमच्याकडे जर असेल तर तो पुरावा सादर करायचा आहे. SSC नावात बदल झाल्याचा पुरावा. राखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास रहिवासी प्रमाणपत्र, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा. अशा प्रकारे हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्याबाबतच्या सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत. केंद्र निवडीबद्दल या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आता परीक्षा शुल्क भरणा या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फीस असणार आहे, तर मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 900 रुपये असणार आहे. तर माजी सैनिकांना या ठिकाणी शुल्क आकारले जाणार नाही. अशा प्रकारे आता पुढे महत्त्वाचं म्हणजे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी. ऑनलाईन अर्ज करायचा मित्रांनो, आणि अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता 26/4/2025 म्हणजे कालपासून या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अंतिम दिनांक 16/5/2025 आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा जो काही अंतिम दिनांक आहे तो आहे 16/5/2025 रात्री या ठिकाणी 11:59 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज आणि परीक्षा शुल्क हे भरता येणार आहे. परीक्षेचा दिनांक व कालावधी या ठिकाणी तुम्हाला या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे या ठिकाणी कळविण्यात येईल. तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये आपण पाहिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला या जाहिरातीची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देणारच आहे. तर यामध्ये आता पुढील प्रमाणे रिक्त असलेल्या पदाची स्थिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जागा रिक्त आहेत. OT सर्वंट याच्या 2 जागा आहेत, बार्बर 2 जागा आहेत, टेलर 1 जागा आहे, धोबी 3 जागा आहेत, स्ट्रेचर बेअरर या ठिकाणी 3 जागा आहेत, लॅबोरेटरी सर्वंट 1 जागा आहे, कुक 4 जागा आहेत, कुक असिस्टंट 2 जागा आहेत, एक्सरे सर्वंट 1 जागा आहे, कॅज्युअलिटी सर्वंट 2 जागा आहेत, डिस्पेन्सरी सर्वंट 1 जागा आहे, प्यून तर या ठिकाणी सर्वाधिक 36 जागा आहेत, टेबल बॉय 1, मेल सर्वंट 1, मेस सर्वंट 1, आया 1, वॉचमन 4, नर्सिंग असिस्टंट 1, क्लीनर 1, माली 1 आणि लॅबोरेटरी अटेंडंट 17 अशा एकूण 86 जागा भरल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो. या ठिकाणी खाली सविस्तर तुम्हाला कॅटेगरी वाईज कुठल्या पदाच्या किती जागा आहेत त्या पण देण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अनुसूचित जाती सर्वसाधारण 6, जमाती 3, विजा 7, अशा प्रकारे इतर मागासवर्गीय 5, आर्थिक दुर्बल घटक 3. या ठिकाणी अशा प्रकारे राखीव तुम्ही 14 जागा पाहू शकता सर्वसाधारणच्या, आणि इतर जे काही सब कॅटेगरायझेशन आहे त्याच्या जागा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. तर अशा प्रकारे एकूण 86 जागा सविस्तर या ठिकाणी आरक्षणानुसार या तक्त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीची जी काही PDF आहे त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे. तिथं जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता, आणि ऑनलाईन जो काही फॉर्म भरायचा आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल. तिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म हा भरू शकता. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.